आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी खणाचे आंब्याच्या पानाचे तोरण याची बल्क ऑर्डर तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। तर बघू शकता, मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मला एक बल्क ऑर्डर आहे 15 तोरणची। पण आता काय होतं, प्रत्येक पान बनवणं आणि त्याला हे पॉम्पॉम लावणं आणि सगळं काही रेडी करणं याला फार वेळ लागतो आणि मेन म्हणजे 15 तोरण होते आणि बनवणारी मी एकटीच आहे, कारण मी अजून हेल्पिंगसाठी माझ्यासोबत कोणी ठेवलेलं नाही। मी माझे प्रोडक्ट स्वतःच बनवती आहे, त्यामुळे या बल्क ऑर्डरला बराच वेळ लागला। पण ज्यांनी ही बल्क ऑर्डर घेतली त्यांनी पण मला तेवढा वेळ दिला बनवायला आणि आता ही ऑर्डर पूर्ण झालेली आहे। तर तुमच्यासोबत ही शेअर याच्यासाठी करायची आहे की हे प्रोडक्ट कसं आहे एक्झॅक्ट आणि कसं मी बनवलेलं आहे ते दाखवण्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी केलेला आहे। तर पहिले आता मी तुम्हाला हे तोरण दाखवते। तर हे बघा, बघू शकता, असं 9 पानांचं हे तोरण आहे आणि याला हे बघू शकता तुम्ही, ही पैठणीची लेस लावलेली आहे लालमध्ये। हे बघा, ही पैठणीची लेस लावलेली आहे। त्यानंतर हे खणाच्या कापडमध्ये हे पानं तयार केलेले आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, खणाच्या कापडामध्ये। त्यानंतर याला खाली लाल कलरचं पॉम्पॉम लावलंय, परत पानावरती पण मी गोल्डन कलरची इरेकल लेस लावली आहे। त्यानंतर मध्ये पण याला पिवळ्या कलरचं पॉम्पॉमची एक वेगळी डिझाईन केली आहे, त्यामध्ये मोती घातले। खालच्या याला सुद्धा मी मोती घातलेले आहे, बघू शकता। हे बघा, एक मोती आणि पॉम्पॉम असं घातलंय। तर बॅक साईडला दाखवते। हे बघा, बॅक साईडला पण पूर्ण फिनिशिंग मध्ये आहे, कुठेही तुम्हाला धागा दिसणार नाही, एवढं प्रॉपर फिनिशिंग मी मध्ये बनवते। म्हणजे तुम्ही आता हे खराब झालं, आता कसं होतं, दारात आपण ठेवतो आणि धूळ माती लागतं बरंचदा जर आपण कंटिन्यू हे दाराला ठेवलं तर मग हे वॉशेबल आहे, म्हणजे कापडाचं असल्यामुळे वॉशेबल आहे। पण जर तुम्हाला आता काही डाग असतात जे कधी निघत नाहीत तर त्याला ब्रश लावून धुवायला लागतं, तर तुम्ही याला ब्रश जरी लावला तरी कुठलाही धागा निघणार नाही, एवढं प्रॉपर आपण शिवत असतो आणि लॉक सिस्टीम मध्ये शिवत असतो। तर तुम्हालाही असे तोरण पाहिजे असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती मला व्हॉट्सअप करा, जेणेकरून तुम्हाला तुमची ऑर्डर वेळेत भेटेल। कारण आता गुढीपाडव्याला खूप कमी दिवस राहिलेले आहेत। तर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पण भेटूया। तर तोपर्यंत माझ्या या पेजला नक्की फॉलो करून ठेवा। थँक्यू।